नाशिक शहरामध्ये आज सकाळपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिकच्या गोदाकाठी भाविक वेगवेगळ्या पूजाविधीसाठी येत असतात, त्यांचे मात्र प्रचंड हाल झालेले आपल्याला इथं दिसून येतात। आपण आता या ठिकाणी रामकुंड या परिसरामध्ये आहोत, रामकुंडावर आपण आहोत। या ठिकाणी आपण जर आपल्या समोरचं दृश्य जर बघितलं तर जे भाविक आलेले आहेत, वेगवेगळे पूजाविधी असतात, दशक्रिया विधी असतील किंवा इतर जे काही विधी असतील, त्या पूजाविधीसाठी आलेल्या भाविकांना गोदाकाठच्या या रामकुंडाच्या परिसराच्या बाहेर पायऱ्यांवर पूजाविधी करावे लागत आहेत। त्यामुळे भाविकांचे या ठिकाणी हाल झालेले आपल्याला दिसून येतात। पूर परिस्थिती जर आपण बघितली तर गोदाकाठी पाण्याची पातळी जी आहे ती वाढताना आपल्याला दिसते। हे गोदावरी मंदिर आपण बघत आहात, इथे देखील काही जीवरक्षक आहेत, ते इथलं जे सामान आहे, जे काही साहित्य आहे ते बाहेर घेण्याचं काम या ठिकाणी करतायत। गोदाकाठी जर एकूणच परिस्थिती पाहिली तर गोदाकाठाच्या परिसरामध्येच आपल्याला वेगवेगळे पूजाविधी इथे आपल्याला सुरू असल्याचं दिसून येत आहे। कारण आज सकाळपासून ज्या पद्धतीनं नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे, खरं म्हणजे गेल्या काही दिवसांपासून पावसानं जिल्ह्यामध्ये ओढ दिलेली होती। जुलै महिन्यापासूनच पावसाचं प्रमाण कमी झालेलं होतं। 2 दिवसापूर्वी देखील मुंबई असेल, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, या भागामध्ये मुसळधार पाऊस सुरू असताना नाशिकमध्ये मात्र हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू होता। घाट परिसरामध्ये मात्र काही प्रमाणामध्ये जरी पाऊस असला तरी शहर आणि इतर परिसरामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू होता। परंतु आज सकाळपासूनच पावसानं जोर धरलेला आहे। जोरदार पावसाच्या सरी या नाशिकमध्ये कोसळताना दिसत आहेत। रामकुंडाचा हा परिसर आपण बघत आहात। याच ठिकाणी गोदा आरती देखील रोज सायंकाळी केली जाते। सकाळच्या सुमारास वेगवेगळे पूजाविधी असतील ते देखील या ठिकाणी केले जातात। पुरोहित संघामार्फत या ठिकाणी पूजाविधी केले जातात। श्रावण महिना सुरू असल्यामुळे या बाजूलाच कपालेश्वर मंदिर देखील आपल्याला या ठिकाणी दिसू शकतं की कपालेश्वर मंदिर आहे। श्रावण महिना सुरू असल्यामुळे भाविक या ठिकाणी दर्शनासाठी मोठ्या संख्येने येतात आणि गोदावरीमध्ये डुबकी मारून कपालेश्वराच्या दर्शनासाठी भाविक या ठिकाणी येत असतात। परंतु आज भाविकांचे देखील प्रचंड हाल झालेले आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहेत। कारण जीवरक्षक जे आहेत, आपत्ती व्यवस्थापन पथकाचे कर्मचारी आहेत, महानगरपालिका अग्निशामक दलाचे कर्मचारी आहेत, ते भाविकांना या ठिकाणून बाहेर काढताना या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत। त्यामुळे आता नाशिकमध्ये देखील आता मुसळधार पावसाला सुरुवात झाली असून पुढील काही तास पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे आणि त्यामुळे गोदाकाठची पाण्याची परिस्थिती जी आहे ती वाढण्याचे सूचना ज्या आहेत ते देण्यात आले। त्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी अशा पद्धतीचं आवाहन नाशिक महानगरपालिकेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। कॅमेरामन भाऊसाहेब पवारसह मनीष कटारिया, नाशिक।